समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात खटाव येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या वादातून गंभीर मारहाणीची घटना घडली आहे। या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी प्रशांत प्रकाश पाटील वय 27, व्यवसाय सरकारी कंत्राटदार, राहणार खटाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 26 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास खटाव येथील बौद्ध वसाहतीजवळील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संशयित आरोपी रोहित पांडुरंग कांबळे, संतोष पांडुरंग कांबळे, कुंदन कांबळे, विकास कांबळे, ओंकार गणपत पाटील आणि प्रसाद महादेव पाटील सर्व राहणार खटाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांनी संगनमत करून बेकायदा जमाव जमवला। पाण्याच्या टाकीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला। हे काम आमच्या बौद्ध समाजाचे आहे, आम्हाला न विचारता काम का सुरू केले असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केल्याचा आरोप आहे। रोहित कांबळे आणि संतोष कांबळे यांनी काठीने मारहाण केली, तर विकास कांबळे याने लोखंडी सळीने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। कुंदन कांबळे याने नारळ सोलण्याच्या हत्यारासारख्या वस्तूने धमकी देत तुला ठेवणार नाही असे सांगितल्याचा आरोप आहे। तसेच ओंकार पाटील आणि प्रसाद पाटील यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर, पोटावर, बरगड्यांवर तसेच गालावर मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर गुन्ह्याची नोंद पोलीस अंमलदार इनामदार यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे करीत आहेत। एकंदरीत खटाव मारहाण प्रकरणी दोन्ही बाजूने परस्पर विरोधी तक्रारी भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खटाव गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।